नमस्कार. आज मी वेदांत आणि कॉस्मॉलॉजी या विषयावर जरा बोलणार आहे. ह्याच्यामध्ये बरेच असे काही इंटरेस्टिंग पैलू आहेत जे काही लोकांना माहिती असतील, पण विलक्षण असं साम्य आहे. तर याकरता मी अगदी थोडा वेळ वेदांताच्या काही गोष्टीत घालवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण उर्वरित आईन्स्टाईनचे त्याच्यामध्ये काय, त्याचं कसं ह्याच्यामध्ये तुलनात्मक दृष्टिकोन आहे तो बघणार आहोत आपण. तेव्हा सर्वप्रथम वेदांत म्हणजेच मी भगवान आदी शंकराचार्य हे दोन्ही शब्द मी इंटरचेंजेबल असे वापरतोय. तर त्याच्यामध्ये ज्या एक दोन तीन अशा व्याख्या आहेत त्या आपण पाहूयात. आणि त्या कशा ह्या 2-3 हजार वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अलीकडे आधी सांगितल्या गेलेल्या गोष्टी आज अ, आज देखील त्या कशा वापरल्या गेल्यात किंवा आपण त्या कशा बघू शकतो आजच्या ज्ञानाच्या शोधामध्ये, हे आपण बघूया. त्याच्यापैकी पहिलं जे आहे ते म्हणजे शंकराचार्यांनी जी सत्याची व्याख्या केली. तर सत्य म्हणजे त्रिकाला बाधित सत्य असं त्याचं एक व्याख्या आहे. तर त्रिकाला बाधित सत्य म्हणजे काय, की जे पूर्वी होतं, आता आहे आणि उद्याही असणार आहे, नंतरही असणार आहे, अशी जर एखादी गोष्ट सापडली, मिळाली, माहिती ती असली तर ते सत्य. तर स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न जो येतो तो असा की मग जर एखादी गोष्ट अशी नसेल तर ती असत्य का? तर आपण ह्या दोन्ही गोष्टी जरा पुढे जाऊन पाहूयात. तर त्रिकालाबाधित सत्य हे ऐकलं, त्याच्यावर जरा विचार केला किंवा आतापर्यंत त्याबद्दल जी माहिती आहे ती वाचली, तर असं वाटतं की हे आपल्या आपल्याला जे अनुभव आहेत त्याच्या जरासं पुढे आहे का जाऊन ते. तर असं नाही आहे. वेदांत हे अत्यंत प्रॅक्टिकल आहे आणि त्याप्रमाणे ते त्याचे जे नियम आहेत, सिद्धांत आहेत, हे आपल्याला त्या प्रकाशात वापरता येतात, उपयोग करून घेता येतात. तर आपल्याला जे सत्य आहे हे इंग्रजीमध्ये खूप त्याला एक छान फ्रेज आहे, त्याला ऑर्डर ऑफ रियालिटी असं म्हणतात ते. तर आपण ते बघूया की ते किती निराळ्या प्रकारे वेदांतामध्ये वापरले गेलेली आहे. आणि सत्याचे इतके प्रकार आहेत. तर उदाहरणार्थ आपल्याला जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट माहिती नाही की जी आधी होती, आत्ता आहे आणि उद्या पण राहणार आहे. अशी कुठलीच नाही. आता मी आत्मा, ब्रह्म वगैरे या गोष्टीमध्ये आता मी जात नाही. आणि ह्यावर बोलण्यासारखं तासन तास दिवसांदिवस बोलण्यासारखं आहे. आपल्याला आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. पण मी काही त्या दृष्टिकोनात हे पाहत नाही. तर ही व्याख्या जी आहे ना, ही आपण कुठेही वापरू शकतो. उदाहरणार्थ आपण एखादा आपण समजा आपण पाणी, आईस क्यूब पाणीमध्ये ते ट्रे मध्ये घातलं पाणी आणि फ्रीज मध्ये गोठवून ठेवलं आपण ते पाणी. तर मग त्याचा बर्फ तयार होतो आणि हा बर्फ आपण काढला बाहेर त्या फ्रीज मधनं आणि उन्हामध्ये ठेवला आपण, की तो वितळून जातो, परत पाणी होतं त्याच्यात. तर आता ह्या बर्फाच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर आपलं अस्तित्व, आपण जे ऑब्झर्वर आहेत, आपण जे बघणारे आहोत, आपण बर्फ होण्याच्या आधी होतो. आपण बर्फ जेव्हा झाला तेव्हा देखील आपण होतो आणि हा बर्फ नाहीसा झाला उन्हामध्ये त्याचं पाणी झालं, त्यामुळे बर्फ त्यातनं वितळून गेला, नाहीसा झाला. तर
बर्फाच्या दृष्टिकोनातनं आपण आधी होतो, आत्ता आहे आणि नंतर आहे, त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातनं आपण जास्त सत्य आहोत. हे ऑर्डर ऑफ रियालिटी आहे. त्यामुळे ब्रह्म, आत्मा वगैरे ह्या गोष्टी ज्या चिंतनीय आहेतच, पण आपण अगदी सोपं हातला आहे ना, ते बघतोय आपण. आपण जेव्हा आईन्स्टाईनचे जे विचार बघू ते देखील असेच सोपे करून आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे हे जी कल्पना आहे, सत्याच्या व्याख्येची ही जी कल्पना आहे, की ते अस्तित्वात जास्त काळ असतं इतके एखाद्या गोष्टींपेक्षा, ते तेवढं सत्य. आता असं म्हणालो आपण की ह्याचा एक स्वाभाविक अर्थ असा निघतो की जे त्रिकाला बाधित नाही ते मग असत्य झालं, असं त्यातनं एक स्वाभाविक अर्थ निघतो. तर तसं नाहीये. आणि इथं आपलं वेदांत शंकराचार्य यांचं जे त्यांची दृष्टी आहे ही आपल्याला चकाकताना दिसते, की सत्य आणि असत्य ह्याच्या मध्ये एक गोष्ट आहे आणि त्याला मिथ्या म्हणतात. तर मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे असत्य जे असतं ते सत्यावर आधारित जे असत्य आहे त्याला मिथ्या म्हणतात. म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर अगदी पेट शंकराचार्यांचं जे उदाहरण आहे त्याच्यात रज्जू सर्प अंधुक असं आहे, अंधार नाही आहे, कमी प्रकाशित असलेली जागा आहे आणि तिथं दोरखंड आहे. आणि तो पाहिला की एखाद्याला वाटतं की तिथं साप आहे आणि हा साप बघितला की तो साप जो आहे तो जर दोर नसला असता तर त्याच्या डोक्यात आला नसता. जिथं दोर आहे म्हणून त्याच्या डोक्याला साप आला. म्हणून हा सत्यावर आधारित असा खरं तर साप नाही हा. तर हे तसं असत्य नाही आहे, पण तसं सत्यही नाही आहे. असं हे जे मधली जागा आहे ह्याला मिथ्या म्हणतात. आणि हे जे मिथ्याची ही जी संकल्पना आहे ही अत्यंत महत्वाची आहे. आजकाल जे सगळ्या प्रकारचे जे रिसर्च चालू आहेत त्याच्यामध्ये मिथ्या नाव वापरलेलं नाही, पण ही कल्पना इतक्या ठिकाणी वापरली जाते आणि ते आपण पाहणार होते. तर मिथ्या जी आहे ही साप जो आहे हा कशा प्रकारे मला हे जे ऍब्स्ट्रॅक्ट किंवा अत्यंत थिअरॉटिकल वाटतंय, मी प्रॅक्टिकल करून सांगण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे आपल्याला जास्त ते जवळ वाटतं. मग की आपल्याला आपण जे आपल्याला जो अनुभव येतो जगामध्ये निरनिराळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये मिथ्येचा अनुभव वारंवार येत असतो. तर आपण ते पाहणार आहोत कसं मी सांगणार आहे ते. त्याआधी हे सत्याचं डेफिनेशन हे ह्या तीन गोष्टी आहेत की सत्याचं डेफिनेशन त्रिकालाबाधित सत्य, त्यानंतर मिथ्या आणि असत्य, या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मग त्याच्या पुढे जाऊन ह्या सत्याचे वेदांतामध्ये तीन फ्लेवर्स जे सांगितलेले आहेत. कुठले आहेत ते? एक म्हणजे व्यावहारिक सत्य, दुसरं म्हणजे प्रातिभासिक सत्य आणि तिसरं म्हणजे पारमार्थिक सत्य. आपण काय पारमार्थिक सत्याचं जास्त ह्या सत्रामध्ये अभ्यास पाहणार नाही आहोत. व्यावहारिक सत्य म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगणार आहे मी हे सगळं. व्यावहारिक सत्य म्हणजे जे जागृत अवस्थेमध्ये आपल्याला आपण अनुभवतो हे व्यावहारिक सत्य. आणि प्रातिभासिक सत्य म्हणजे कसं की ते आपल्या पुरतं आहे, दुसऱ्याला ते समजणार नाही, हे फक्त आपल्या पुरतं आहे. आणि या दोन्ही समजून घेणं म्हणजे नुसतं एक
बोलता येतं व्यावहारिक सत्याबद्दल, पण दोन्ही बद्दल बोललं तर सोपं जातं समजायला. तर आता व्यावहारिक सत्यामध्ये आणि प्रातिभासिक सत्यामध्ये फरक असा आहे की तुम्हाला स्वप्न पडतं, हे प्रातिभासिक आहे, हे आपल्या पुरतं आहे. आपल्याला दोरखंडामध्ये साप दिसला, हे प्रातिभासिक. तो साप फक्त आपल्या पुरता आहे, दुसऱ्याला दिसत नाही. दिसला तरी तो त्याचा असतो, आपला वेगळा आणि त्याचा वेगळा. हे माझं सत्य आहे. तर प्रातिभासिक सत्यामध्ये स्वप्नामध्ये पैसे असले, $1,000 असतील, ते काही आपण व्यावहारिक जगात वापरू शकत नाही. आपण व्यावहारिक जगामध्ये आपण $1,000 घेऊन दुसऱ्या माणसाला दिले तर त्याला त्याची किंमत असते, तो ते वापरू शकतो, कारण दोघांच्या साठी ते सत्य खरं असतं. प्रातिभासिक सत्य आणि व्यावहारिक सत्य हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. महत्वाचं म्हणजे आपल्या पुरतं असतं ते. आता पारमार्थिक सत्याबद्दल आपण काय बोलणार नाहीये. तर प्रातिभासिक सत्यामध्ये जे आपल्या पुरतं असतं ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नाही, पण हा एक मिथ्या भाव आहे आणि हा प्रचंड प्रमाणात आपण अनुभवत असतो रोजच्या रोज. अगदी साधं एखादं लाल फुल बघितलं आपण, त्याचा जो रंग आहे लाल, हे देखील प्रातिभासिक सत्य आहे. मला दिसणारा लाल आणि दुसऱ्या माणसाला दिसणारा लाल हे त्याचं सत्य आहे. आपल्याला कधीही कळणार नाही की त्या दुसऱ्या माणसाला लाल म्हणजे काय वाटतंय त्याला, हे आपल्याला कधी कळणार नाही. तर हे जे आपल्या पुरतं सत्य आहे, त्याच्यावरनं आपल्याला आपले अनुभव जे येतात, हे अनुभव हे त्याच्याशी अगदी जवळचे निगडीत आहेत ते. तर आता हे आपण जे 3-4 व्याख्या बघितल्या सत्याच्या, सत्य मिथ्या, मिथ्या आणि असत्य, आणि त्यानंतर आपण हे व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य. मला मला कल्पना आहे टेक्निकल बरंच आहे, पण त्याच्याशिवाय पुढच्या विषयाला हात घालू शकत नाही. अजून दोन आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्यात आणि मग आपण त्या कॉस्मॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकूयात. आणि ते म्हणजे व्यष्टी आणि समष्टी असे दोन अजून टेक्निकल शब्द आहेत. तसे सोपे आहेत, पण आपण हे सगळं एकमेकांशी लिंक करूया, म्हणजे मग नंतर हे सोपं होईल मांडायला आपल्याला. व्यष्टी म्हणजे काय आहे की इंडिव्हिज्युअल, आपल्या पुरतं, व्यक्तीपुरतं सीमित असं जे आहे. आणि समष्टी म्हणजे ऍग्रिगेट, कॉस्मिक, आपलं विश्व ह्या स्तरावरती काम करणार. आणि ह्याच्यामध्ये पण टेक्निकल मुद्दा आहे हा. तर परत ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणात अभ्यास आहे. ज्यांना कल्पना आहे त्याला त्याच्यामध्ये हिरण्यगर्भ, विराट, हे जे आहेत, हे म्हणजे जे सूक्ष्म शरीर असतं ते प्रत्येक माणसाकडे असतं, आणि जे कलेक्टिव्ह सूक्ष्म शरीर, कॉस्मिक सूक्ष्म शरीर आहे, ते जे आहे ते समष्टीमध्ये येतं. असं ते एक कंपॅरिझन आहे. म्हणजे आपण अगदी सोपं करायचं झालं तर एक छोट्या प्रमाणावर आणि एक मोठ्या प्रमाणावर. तर ह्याचं काय महत्व आहे? ह्याचं अत्यंत मोठं महत्व आहे की आपण ज्या सत्याच्या परिभाषा पाहिल्यात, यात असत्य, मिथ्या, सत्य आणि व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य, हे जे सगळे आहेत, ह्यांचा स्वभाव जो आहे, यांची वागणूक जी आहे, ही समष्टी आणि व्यष्टीमध्ये बदलती. आणि आपण त्यातलं एक प्रॅक्टिकल, एक अजून एक दोन उदाहरणं मी सांगतो, म्हणजे ती लक्षात येतील. की मला जे साप दिसला, हे हे माझं वैयक्तिक माझा तो अनुभव आहे, आणि दुसऱ्याला पण दिसला. पण गुरुत्वाकर्षण जे आपण पाहणार आहोत, हे कॉस्मिक लेवलला आहे.
हे सगळ्यांना अनुभवता येतं. जे वैयक्तिक लेवल आहे ना, ही व्यष्टी आहे ना, ही व्यष्टी ही फक्त जो एक माणूस आहे तशी नाहीये. आपण त्याच्याकडे कसं बघू त्याच्यावर आहे. तर उदाहरणार्थ आपण समजा अं, आपण सिनेमा बघतोय समजा. आता सिनेमा बघतो, टीव्ही बघतो, त्याची ते मिथ्या आहे. कसं काय मिथ्या आहे? आपल्या जे व्याख्या आहे त्या डेफिनेशन वरनं आपल्याला माहिती आहे की जो स्क्रीन आहे त्याच्यामध्ये पर्सिस्टन्स ऑफ विजन वापरले आणि त्याच्यामध्ये अशा 24-30 फ्रेम्स पर सेकंड नि असं तो एकच फोटो थोडा बदल होऊन असा तो आपल्या डोळ्यासमोरनं जातो. त्यामुळे खरं काय आहे, खरं तो काय नाहीये तिथं, माणूस नाहीये तिथं. तो माणूस कुठेतरी आहे, म्हणजे पळणारा एखादा, आपण एखाद्या युसेन बोल्टची रेस चालू आहे आणि त्या टीव्हीवरती बघतोय, त्यामुळे आपल्याला नुसतं पळणार. ते काय खरं आहे का? ते खरं नाही आहे. ते आपल्याला त्या 24-30 फ्रेम्स पर सेकंड अशा डोळ्यासमोरनं जातात त्या अशा, आणि आपल्याला असं वाटतं. हे असत्य नाही आहे, हे सत्यावर आधारित आपल्यासमोर आलेलं असत्य आहे, आणि म्हणून हे मिथ्या आहे. आणि असं आपण हे अनेक असे आपण आपल्या अनुभवाचे आपण विश्लेषण करून पाहू शकतो की कसं ते मिथ्या आहे सगळं. आणि ह्याच्यामध्ये आपण भगवान आदिशंकरांचं आपण अत्यंत मोठं ऋणी आहोतच आपण. पण जर बरोबर विश्लेषण केलं तर असं दिसेल की हे सगळं जग आपल्याला त्या प्रकारे बघता येईल. ते अत्यंत त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, ब्रह्मसत्यम जगान मिथ्या. कुठलीही गोष्ट आहे आदमी बरं असू दे, जास्त त्याच्यात डायग्रेशन नको. तर मला हा युसेन बोल्ट पळताना दिसतोय, हे माझं मिथ्येचं व्यष्टी ह्या संकल्पनेमध्ये असलेली मिथ्या आहे. पण समजा मी एका सिनेमा थिएटरमध्ये आहे आणि तिथं दाखवत आहेत हा पळतोय युसेन बोल्ट. त्यामुळे तिथे जे सिनेमामध्ये बसलेले 100-200 लोक आहेत, त्या सगळ्यांना ह्या मिथ्याचा अनुभव होतोय. म्हणजे तिथं व्यष्टी हे एका माणसाची नसून एका थिएटरची आहे, आणि या एका थिएटरमध्ये असलेल्या सगळ्या 100 लोकांना तो अनुभव येतो. आणि हा मुद्दा जर आपण मोठा करत गेलो तर असं लक्षात येतं की हे व्यष्टी आपण कसं बघू त्याच्यावर आहे. की आपण पृथ्वीवरती आपल्याला जे अनुभव येतात, हे अनुभव आपण जर व्यष्टी समजले तर सृष्टीमध्ये जे येणारे अनुभव आहेत ते समष्टी आहेत. त्यामुळे पृथ्वीवरती आपल्याला एखादा अनुभव आला तर तो सत्यच असलाच पाहिजे असं काही नाही. आपण तेव्हा त्याचं समष्टी ह्या स्तरावर त्याचा आपण अभ्यास करू, तेव्हा असं लक्षात येऊ शकेल की आपल्याला जे पृथ्वीवर अनुभव येतात हे खरे नसतील, मिथ्या असेल. हे एक म्हणजे वेदांताने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत हे अशा निराळ्या प्रकारे बघता येतील त्या. आणि हा जो मुद्दा आहे हा आपण आता पाहूया की कसा कॉस्मॉलॉजीमध्ये याचा कसा प्रचंड प्रमाणात प्रभाव झालेला आहे. तर आता आपण हे लक्षात घेऊ की आपल्याला ह्या 6 व्याख्या ज्या आहेत त्या 6 व्याख्या ह्या नीट अवघड न करता सोप्या ठेवून समजून घ्यायचेत. कुठल्या, मी परत सांगतो की सत्याची व्याख्या काय आहे. सत्याची व्याख्या त्रिकाला बाधित सत्य, जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे ऑर्डर ऑफ रियालिटी ठिकठिकाणी हे सत्य आपल्याला अनुभवता येतं. आपण कुठल्या गोष्टीबरोबर बद्दल बोलतोय ह्याप्रमाणे ती व्याख्या आपल्याला बघावी लागते. ठीक आहे. त्रिकालाबाधित सत्य, त्याच्यानंतर मिथ्या,
मग असत्य, मग व्यावहारिक सत्य, मग प्रातिभासिक सत्य, पारमार्थिक सत्य आपण काय बोललो नाही त्यामुळे त्याच्यात जास्ती काय बरंच नाही. व्यष्टी जे इंडिव्हिज्युअल लेवल जे सत्य आहे ते, आणि समष्टी म्हणजे कॉस्मिक लेवल. ह्या 5-6 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे आता आपण जेव्हा कॉस्मॉलॉजी मध्ये हा जो एक प्रवास सुरू झालेला आहे, विलक्षण अचाट अचंबा असा, तो आपल्याला ह्या वेदांताच्या ज्या कल्पना आहेत त्या कशा ह्याच्यामध्ये आपल्याला बघता येतील ते आपल्याला दिसेल. मी आता हे अर्धा तास झालेला आहे त्यामुळे मी हे पुढचं सत्र पुढच्या भागामध्ये घेतो. नमस्कार.